तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार आताच्या परीक्षेत 200हून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे। तसंच काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवारही परीक्षेत पास झाल्याचा आरोपही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे। त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे। या परीक्षेमध्ये टीसीएसच्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, महसूल विभागाचे नातेवाईक, शिवाय ज्यांनी 25 लाख भरले आहेत असे 99% जागा विकलेल्या आहेत। आणि जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आता निवडले जाते तलाठीमध्ये त्या सर्वांची कसून चौकशी करावी। या चौकशीमध्ये बी आम्हाला 100% गॅरंटी की जे विद्यार्थी निवडले त्यांचे CCTV फुटेज यांना मिळणार नाहीत। एवढीच मागणी की ही परीक्षा रद्द करून सर्व परीक्षा या MPSC मार्फतच घेण्यात यावी आणि तलाठीची परीक्षा ही तात्काळ MPSC मार्फत घेण्यात यावी। दरम्यान आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करू असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। त्यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। सर, तलाठी परीक्षेमध्ये मोठा घोटाळा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात त्यांची SIT मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीने। साहेब, विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत। पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल। त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे। देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे तो वाचावा। पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन काय बनवली का? देशाचं संविधान बदललं आहे का? आणि पुरावा म्हणजे काय? सत्य हा पुरावा असू शकत नाही का? जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी नवीन कब्रस्थानं खोदावीत आणि तिथे सत्य पुरावं। ते आम्ही सत्य मानत नाही। ते इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे, ते पुरावे मागतायत। अशा गोष्टीमध्ये त्यांना काय पुरावे हवे आहेत? उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला, हा पुरावा द्या। तुम्ही मराठी आहात, हा पुरावा द्या। अख्खा महाराष्ट्र लुटला जातोय, गुजरातला जातोय, पुरावा द्या। अरे डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातोय, तुमच्या डोळ्यात क्या खाचा झाल्यात डोळ्याच्या? कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनियमितता किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ ज्या माध्यमातून सांगण्याचा काही मंडळी प्रयत्न करतायत ते पूर्णतः आरोप निरर्थक आहे। मला वाटतं त्यांच्या स्वतःवरच झालेल्या आरोपातून ते सुटका करून घेण्यासाठी आज दुसऱ्यावर हे खरं ते बेतल आरोप करतायत। तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालाय। पुन्हा नव्याने 3 महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे। अन्यथा विद्यार्थ्यांसोबत ठाकरे गट रस्त्यावर उतरणार आहे। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी हा इशारा दिला आहे। विद्यार्थ्यांची आणि आमची ही मागणी अशी आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करावी आणि येत्या 3 महिन्यात ही नव्याने प्रक्रिया घेण्यात यावी। सरकार एका बाजूला म्हणतंय की पारदर्शकपणे प्रक्रिया पार पडली। मला विचारायचं आहे की जर पारदर्शकपणे प्रक्रिया पार पडली असती तरी गुन्हे का दाखल झाले? आणि सरकार दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना म्हणते की तुम्ही पुरावे द्या। हे पुरावे द्यायचं काम, पुरावे का त्याला मास्टरमाइंड शोधायचं काम हे विद्यार्थ्यांचं नाही, ते सरकारचं आहे। सरकार आपली जबाबदारी झटकतंय, त्यामुळं विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय। तर आमची मागणी अशी आहे की सरकारने यातली मास्टरमाइंड शोधून काढले पाहिजेत आणि ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून नव्याने येत्या 3 महिन्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवली पाहिजे। दरम्यान तलाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिकी घाईनी। पाहूयात। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत, नेमकं त्यांचं काय आक्षेप आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आता जो निकाल समोर आलाय त्याच्यावर तुमचा काय आक्षेप आहे, काय समोर येत आहे?
आता नॉर्मलायझेशन केल्यामुळे काही विद्यार्थ्यांना 200+ मार्क आलेले आहेत. तर आमचं काय म्हणणं आहे की रिझल्ट रिवाईज करावं. ते नॉर्मलायझेशन करताना कोणतं सूत्र वापरलं आहे ह्याच्यामध्ये निष्पक्षपणे होणं गरजेचं आहे. आणि पेपर पण फुटलेला आहे. आता ही तलाठी भरती ज्यावेळेस झाली ना त्यामुळे नागपूर आणि संभाजीनगरमध्ये काही विद्यार्थ्यांना अटक केली पेपर फोडताना. आणि हे खूप मोठ्या प्रमाणात रॅकेट आहे. म्हणजे कमीत कमी 25-30% विद्यार्थी हे असेच घोटाळे करून लागलेले आहेत. कमीत कमी 20 ते 25 लाख रुपयाचा रेट तलाठी भरतीसाठी आहे. आणि आता काल उपमुख्यमंत्री म्हणाले की पुरावे द्या, भरती रद्द करू. तर साहेब आम्हाला त्यांना एकच सांगणं की एकतर पुरावे देणं हे आमचं काम नाही. आमचं काम आहे अभ्यास करणं, परीक्षा देणं. आणि तुमच्याच पोलिसांनी तलाठी भरतीमध्ये असेल किंवा पोलीस भरतीमध्ये असेल वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घोटाळे करताना आरोपींना अटक केलेली आहे. मग तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत ना. आणि तुमचेच पोलीस ज्यावेळेस आरोपींना अटक करायला गेले होते त्यावेळेस त्यांच्यावर दगडफेक झालेली आहे संभाजीनगरमध्ये. मग एवढं सगळं माहीत असताना आम्ही पुरावे का द्यायचे? तुम्ही स्वतःच त्यांना अटक करू शकता, कारवाई करू शकता. हा निकाल आहे, हा संभ्रम अवस्थेत आहे. याच्यावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्याचं कारण असं, काही विद्यार्थ्यांना खूप जास्त मार्क पडले, काहींना खूप कमी पडले. ही तफावतच आमच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करते. त्याच्यामुळं सरकारने याच्याकडे दुर्लक्ष न करता हा रिझल्ट 100% रिवाईज करावा, जेणेकरून टॉपर विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आणि राहिला विषय, जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. तर ही नॉर्मलायझेशन करण्याची प्रोसेस कशी आहे ती आम्हाला शासनाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करावं. TCS नॉर्मलायझेशन करते, IBPS नॉर्मलायझेशन करत नाही. हे जे तफावत आहे त्यांनी एका प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून करावं. आणि आता तलाठी भरतीवर SIT चौकशी करून पेपर फुटीवर सदोष कायदा करावा आणि इथून होणाऱ्या सर्व परीक्षा MPSC मार्फत घ्याव्या, हीच आमची स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी आहे. मात्र आता तरी बघितलं तर विद्यार्थी काहीशे संभ्रम अवस्थेत आहेत. कारण सातत्याने अशा पेपर फुटी आणि या पेपर घोटाळ्याचे प्रकार समोर येत आहेत. कॅमेरामॅन जे राऊत, मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.